नमस्कार मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे. मित्रांनो, बंदिस्त शेळीपालनामध्ये चारा बांधताना असा हा टांगता चारा बांधायचा. आता हा जो चारा तुम्हाला दिसत आहे हा चारा उंबर नावाची वनस्पती आहे. त्या उंबर नावाच्या झाडाचा हा पाला आहे आणि हा चारा घालताना याच्यावर बारीक आळी पण असू शकते. त्यासाठी हा चारा आणल्यानंतर हा चारा झाडायचा. झाडल्यानंतर काय होतं की त्याच्यावर एखादी आळी असते ती खाली पडून जाते. त्यामुळे आपल्या शेळीला काय बाधत नाही. नाहीतर काय होऊ शकते, झाडाच्या आधी असं जर पाला बांधला तर त्यातला एखादा किडा त्या पानाला चिकटून असलेला तो शेळीच्या पोटात जाऊन शेळीला त्रास होतो आणि मग मेडिकलची आपल्याला गरज भासते. त्याच्यासाठी तसं वाटू नये म्हणून आपण हा पाला झाडूनच बांधायचा. अनेक बंदिस्त पालनमध्ये महत्त्वाचे मित्रांनो एक हे आहे की बंदिस्त पालनमध्ये तुम्हाला ज्यावेळी शेळ्यांना बाहेर सोडून असा चारा बांधायचा असतो त्यासाठी कमीत कमी 40 बाय 40चे हे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये असे कंपाऊंड करून घ्यायचे. हे 40 बाय 40चे सिमेंटचं पोल रोवून त्याला लोखंडी जाळी मित्रांनो बांधाया. आणि याच्यामुळं काय होतं, बाहेरल्या कुत्र्या आणि ह्याच्यापासून पण त्यांचं संरक्षण होतं आणि उन्हाचा पण त्यांना फायदा होतो. सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हात पण त्यांना जीवनसत्व मिळण्यासाठी मदत होते. आणि दुसरी गोष्ट, उन्हात तापल्यामुळं थोडं पाणी पण त्या पितात आणि त्यांना थोडं त्यांचं पाय रिकामं होतात. बंदिस्त शेळीपालनमध्ये शक्यतो पाय रिकामं व्हायसाठी जागा नसते आत. त्यासाठी 40 बाय 40चा असा हा मोठा एक कंपाऊंड मारून हॉल तयार करायचा आणि त्यामध्ये शेरडं सोडायची. त्यामुळे काय होऊ शकते, तुम्ही शेरडं बाहेर सोडला की आत गोटा लोटायला पण तुम्हाला मदत होते आणि गोटा पण सुकून जातो मित्रांनो. त्यामुळे शेळीना बाधत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की 40 बाय 40चा हा घेरा असल्यामुळं शेळ्या गाभण असतात आणि गाभण काळात खादीच्या नादानं त्या एकमेकांना मारू पण शकतात. आणि ती मारत असताना जर जागा तुमची कमी असली तर ती शेळीला पळायला वाव मिळत नाही आणि मग ती त्या शेळीची शिकार होऊ शकते. त्यासाठी थोडा 40 बाय 40चा 20 शेळ्या असल्या तर 40 बाय 40चा घेरा पाहिजे. म्हणजे शेळी एखादी मारकी असते ती मारायला लागली तर त्या शेळीला तिथून पळून जाता येतं. आणि ढाळे बांधत असताना असं मित्र एकत्र बांधायचे नाहीत. आता इथं ह्या नळ्याला मी थोडं बांधलेलं आहे, तिथं त्या नळ्याला थोडं बांधलेलं आहे, तिथं त्या नळ्याला थोडं बांधलेलं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी असा चारा बांधायचा. चारा बांधल्यानंतर त्यांची ती जिथं पडते तिथं ते खातात आणि त्यामुळे एकमेकाला शेळी मारायला लागली तर ती पळून जायला पण तिला बरं पडते. त्यासाठी मित्रांनो, बंदिस्त शेळीपालनमध्ये कंपाऊंड आणि 40 बाय 40 जागा, म्हणजे 20 शेळ्या असतील तर 40 बाय 40ची जागा तरी कमीत कमी तुम्हाला अशी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आता मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे हे आंब्याचं झाड आहे. आता ऊन वाढलं तर ह्या शेळ्या ह्या आंब्याच्या सावलीखाली बसू शकतात आणि ज्याला ऊन पाहिजे त्याला असं बाहेर. आता ह्या शेळ्या बघा, ह्या राखेत लोळायला लागलेल्या आहेत. ती धुमी केलेली रात्रीची होती, त्या धुमीत कशा लोळायला लागल्यात बघा. त्यांना थोडं फ्री माइंडेड असं वातावरण मिळू शकतं मित्रांनो. आणि त्यांना घासायचं वगैरे असलं तर या जाळी जी आहे त्या जाळीला ते अशी घासतात पण, आणि त्यामुळे त्यांना जरासं रिलॅक्स वाटतं. यासाठी बंदिस्त शेळीपालनमध्ये मित्रांनो हे फार महत्त्वाचं असं आहे की त्यांना थोडा खुला मिळतं आणि उंबराचा वगैरे पाला किंवा तुमचा लिंबाऱ्याचा पाला, तुमचा शिवरीचा पाला किंवा शुबाबळीचा पाला तुम्ही बांधून एक टाईम त्यांना असा चारा दिला आणि थोडं फ्री माइंडेड दिलं तर अतिशय चांगलं. कारण बंदिस्त शेळीपालनामध्ये काय होतं, आपण चारा कुट्टी घालतो, मग एक तर एक चारा घातल्यामुळं पण त्यांना जरा खाण्यासाठी थोडंफार बदल असं म्हणून एक वेळेला असा झाडाचा पाला मिळाला तर मित्रांनो अतिशय चांगला आहे आणि त्यांना जरासं पाय रिकामं करायला पण जागा होतो. तर मित्रांनो, व्हिडिओ थोडा लांबच जाईल म्हणून मी इथंच माझं हे संपवतो. आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक आणि शेअर करा. काय होईल त्याच्यामुळं मला थोडा अजून जे आता मी 3 वर्ष पाळतो आहे शेळी, तर 3 वर्षात मला आलेला अनुभव तुम्हाला मला शेअर करता येईल आणि माझ्या शेळी बांधव आणि भगिनींना त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो नमस्कार. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, कमेंट करा. काय प्रॉब्लेम वाटलास कमेंट करा, मी त्याचं उत्तर देईन तुम्हाला किंवा कॉल करा. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे हे पण लहान पिल्लांना जरासं असं त्यांना व्यायाम करायसाठी
असं पण एकंदरीत जुगाड करून ठेवा, जेणेकरून लहान पिल्ली त्याच्यात रुजावतात, ती आईचं दूध प्यायसाठी सारखं पाठी लागत नाहीत. चल, नमस्कार मित्रांनो.